नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। नाशिकच्या वावी गावात प्रचारादरम्यान शांतिगिरी महाराज आणि हेमंत गोडसे समोरासमोर दोन्ही उमेदवारांनी केलं एकमेकांना हस्तांदोलन। कार्यकर्त्यांची एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी। लोकसभेच्या निकालापूर्वीच कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटलांच्या खासदारकीचे लागले बॅनर। सत्यजित पाटलांची खासदार म्हणून निवड झाल्याचा बॅनरवर आशय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शाहूवाडीत बॅनर वॉर। सध्या सत्यजित पाटलांनंतर धैर्यशील मानेंचे खासदारकीपदी निवडीचे बॅनर। मतदानाच्या काही तासातच लागले दोन्ही उमेदवारांच्या विजयाचे बॅनर। मुंबईतील महायुतीच्या 6 लोकसभेचा प्रचार जोमाने सुरू। मात्र काँग्रेसच्या नेत्यांना मत मिळवण्यासाठी कसाबची बाजू घेतली तर ठाकरे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सोबत घेऊन मत मागतायत, आशिष शेलार यांचा आरोप। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा मालाडमध्ये रोड शो। पियुष गोयल यांच्यासोबत गोपाळ शेट्टीही उपस्थित। मालाडमधून आम्ही एक नवा विक्रम रचणार तर देशातील जनता इंडिया आघाडीला माफ करणार नाही, रोड शो मध्ये पियुष गोयल यांचं वक्तव्य। पुण्यातील कोंढवा परिसरात अमोल कोल्हेंची प्रचार रॅली। रोहित पवार देखील कोल्हेंच्या प्रचार रॅलीत उपस्थित। जळगावमधील वंचितचे उमेदवार युवराज जाधव यांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकरांची जाहीर सभा। पिंपळा हुडकोत सभा पार पडली। युवराज जाधवांना विजयी करण्याचा कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा निर्धार। लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात बैठकांचा धडाका। जळगाव रावेर दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी कार्यालयात नियोजन। मुंबईत मराठी माणसांना घर नाकारणाऱ्या विकासकांविरोधात ठाकरे गट आक्रमक। विलेपार्ले ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन। पुण्यातील कोथरूडमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा। प्रचार रॅलीदरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपसात भिडले। अहमदनगरमधील नेप्ती कांदा मार्केटमध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला कांदा लिलाव। व्यापारी संगनमत करून शेतकऱ्यांना कांदा भाव देत नसल्याचा आरोप। पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं। शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नरमध्ये जोरदार पाऊस। वातावरणात गारवा निर्माण। मात्र अवकाळीचा शेतपिकांना फटका बसण्याची शक्यता। हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। अवकाळीमुळे फळबागा आणि पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। परभणीत वातावरणात बदल। जोरदार वादळी वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य। वादळी वाऱ्यामुळे तापमानाचा पारा घसरला। भंडाऱ्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस। वादळी वाऱ्यानं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान। खबरदारी घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना। वाशिमच्या कामरगाव परिसरात अनेक ठिकाणी अचानक सरी बरसल्या। वातावरणात गारवा। उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा। चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। जनजीवन विस्कळीत। सलग 2 दिवसाच्या पावसामुळे चंद्रपूरकरांना काहीसा दिलासा। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसात धान खराब होण्याची शक्यता। जिल्हा प्रशासनाच्या अवकाळीच्या प्राथमिक अहवालानुसार भंडाऱ्यातील 157 गावात 4373 शेतकऱ्यांना फटका। भात पिकासह पालेभाजी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल। नागपूरच्या मौदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। गडचिरोलीच्या अहेरी राजनगरीत जलसंकट कायम। पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची मोठी कसरत। संतप्त महिलांचा अहेरी नगरपंचायतीवर हंडा घेऊन आंदोलन। पुण्याच्या इंदापुरा तालुक्यात पाणी टंचाईची समस्या। कचरवाडी भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची स्थानिकांची मागणी। धाराशिवच्या सीना कोळीगावमधील धरणात 8% पाणीसाठा शिल्लक। अनेक धरणं तलाव कोरडेठाक। पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर। बुलढाण्याच्या येळगाव धरणात 17% पाणीसाठा शिल्लक। नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील 20 साठवण तलाव कोरडे। 3 गावात टँकरने पाणी पुरवठा। नागरिकांवर भीषण पाणी टंचाईची स्थिती। लातूरच्या बाजारपेठेत 7 दिवसात सोयाबीनच्या आवकेमध्ये तिपटीने वाढ। सध्या सोयाबीनला 4670 रुपये प्रति क्विंटल भाव। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अवकाळीच्या फेऱ्यात। धान खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। बुलढाण्यातील खामगावात तापमान 44 अंशावर। नागरिक उकाड्याने त्रस्त। तर उन्हापासून बचावासाठी नागरिकांचे प्रयत्न। धाराशिवमध्ये उन्हाचा पारा 42 अंशाच्या पार। उष्माघाताची संभाव्य पार्श्वभूमी लक्षात घेता शासकीय रुग्णालयासह आरोग्य केंद्रात स्वतंत्र कक्षाची उभारणी। वर्धा जिल्ह्यात तापमानात बदल। तापमान घटल्यानं उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा।
कोल्हापुरात नदीपात्रातील गाळ शेतकऱ्यांना मोफत नेण्यास परवानगी द्यावी, आमदार प्रकाश आवाडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.